नमस्कार. मी डॉक्टर अदिती काळमेघ. अभिवाचनाचे मर्म उलगडताना या आपल्या सिरीजमधला हा दुसरा भाग आता आपण पाहत आहोत. चौथा मुद्दा येतो तो भाषेचा. भाषा हा अभिवाचनाचा मुख्य पाया आहे. आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे. प्रत्येक शब्दाला आपापलं असं एक सौंदर्य असतं, सूक्ष्म आयाम असतात. प्रत्येक शब्दामध्ये बघा सूक्ष्म अर्थभिन्नता असते. हे सगळं आपल्या उच्चारामध्ये यायला हवं, आपल्या वाचनामध्ये यायला हवं. उदाहरणार्थ निवांत, शिरशिरी, आगडोंब हे शब्द उच्चारल्याबरोबर तो फील समोरच्या व्यक्तीला यायला हवा. गंध, सुगंध, सुवास, परिमळ, दरवळ, दुर्गंध, दर्प हे गंधाशी संबंधित शब्द, पण त्यामध्ये सूक्ष्म अर्थभिन्नता आहे. हे जेव्हा आपल्या उच्चारामध्ये येतं तेव्हा ते वाचन परिपूर्ण होतं. अलवार हात फिरवला, कष्टाने खडबडीत झालेले हात, हा स्पर्शातला फरक. दिव्याचा मलूल पिवळट उजेड, दुपारचा प्रखर सूर्यप्रकाश, हा रंगातला फरक. ती चव त्याला खूप आवडली. ती तिखट जळजळीत भाजी घशाखाली गेल्यावर, हा चवीतला फरक. पिकत चाललेले वय, मुसमुसत्या तारुण्याची कोवळीक, हा रूपातला फरक. पहा, सगळं काही व्यक्त होत आहे ते शब्दांच्याच माध्यमातून. म्हणजे अभिवाचन हा जणू पंचेंद्रियांचा आस्वाद आहे, पण तो शब्दांना माध्यम बनवून त्यांच्याद्वारा आपल्या वाचनामधून लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. नंतरचा पाचवा मुद्दा येतो तो वाचनाचा. मी आधीच म्हटलं होतं त्याप्रमाणे समजून उमजून केलेलं हे प्रकट वाचन आहे. त्यामुळे वाचन करताना विरामचिन्हांकडे विशेष लक्ष द्यायला हवं, कारण ती लेखनामध्ये काही विशिष्ट उद्देशाने आलेली असतात. त्यामुळं पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह यांच्याकडे नीट लक्ष देऊन ते आपल्या वाचनामधून व्यक्त होईल हे पाहायला हवं. उदाहरणच द्यायचं झालं तर, मावशी ही भाजी केवढ्याला दिली? मावशी ही भाजी केवढ्याला दिली? पहा, इथं मी स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह वापरलं. बापरे केवढा मोठा साप, बापरे केवढा मोठा साप, उद्गारचिन्ह. तो बसची वाट पाहत बसस्थानकावर थांबला होता. एक बस त्याच्या समोरून तेवढ्यात निघून गेली. तो बसची वाट पाहत बसस्थानकावर थांबला होता. तेवढ्यात एक बस त्याच्याच डोळ्यासमोरून निघून गेली. इथं पूर्णविराम वापरले. किती फरक पडला पाहिला ना? तर हे आपल्या वाचनामध्ये लक्षपूर्वक करायला हवं. नंतरचा सहावा मुद्दा येतो तो कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा याचा. जेव्हा आपण संहिता खूप वेळा वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की यातले काही शब्द महत्त्वाचे आहेत, त्याकडे विशेष लक्ष जायला हवं. मग त्या शब्दांवरती जोर द्यायला हवा. तो नेमका कुठल्या ठिकाणी द्यायचा आहे हे खूप काळजीपूर्वक पाहावं लागतं. चुकीच्या शब्दांवर जोर दिला तर अर्थ बदलतो, संदर्भ बदलतात. एक उदाहरण देते. नीता आज ऑफिसला गेली नाही. आता हे म्हटलं तर साधंसं वाक्य. आता पहा, नीता आज ऑफिसला गेली नाही. इथं मी नीतावर जोर दिला, म्हणजे नीता आज ऑफिसला गेली नाहीये, बाकीचे सगळे लोक गेलेत. नीता आज ऑफिसला गेली नाही. इथं मी आजवर जोर दिला, म्हणजे नीता रोज ऑफिसला जाते, आज गेली नाहीये. नीता आज ऑफिसला गेली नाही. इथं मी ऑफिसला या शब्दावर जोर दिला, म्हणजे नीता इतर सगळीकडे गेली आहे, फक्त ऑफिसला गेली नाहीये. बघितलं ना, फक्त जोर दिल्यामुळं कसा अर्थ बदलला. त्यामुळं संहिता वाचताना हे शब्द काळजीपूर्वक समजून घ्यावेत आणि ते लक्षात येण्यासाठी त्याला हायलाईट करून ठेवावेत, म्हणजे ते वेगळे लक्षात ठेवायची गरजच पडणार नाही.